ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, शिवहार शिवहार मुखी हो उच्चार, आवडे व्यवहार हाची आम्हा, प्रभू पाये हेची आमुचे हो धन, धन्य ते जीवन आमुचे हो, धन लोभी आम्ही विसरुनी हो धन, स्वानंदे जीवन विश्वनाथ, प्रभू पाय हेची आमुचे हो धन, धन्य ते जीवन आमुचे हो, लक्ष्मण म्हणे अक्षयी हे धन, बाह्य सुखहीन मिथ्या माय। या 4 चरणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात। शिवहार शिवहार मुखी हो उच्चार, हाची व्यवहार आवडे आम्हा। प्रत्येक माणूस व्यवहार करतो, कोणी नोकरीचा व्यवहार आहे, कोणी शेतीचा व्यवहार करतो, कोणी व्यापारातला व्यवहार करतो। संत हे सर्व सांसारिक व्यवहार करत असताना संत ही व्यवहार करतात आणि आपणही व्यवहार करतो, पण या दोघांच्या व्यवहारामधला फरक आहे। लक्ष्मण महाराज सांगतात, शिवहर शिवहर। शिव म्हणजे हृदयातली कल्याणकारी भावना। शिवपाठामध्ये शिवाचं स्वरूप शिवदास माऊलीने सांगितलेलं आहे, कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद ज्याचे। शिव या शब्दाचा अर्थ कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, समस्त मानव मात्राचं कल्याण व्हावं ही भावना, असा व्यवहार, असा विचार म्हणजे शिव। आणि हर, आणि मी कल्याणकारी शिव देवतेचा उपासक आहे आणि माझी सर्व काळजी चिंता हरण करणारा तो हर, असा शिवहार शिवहार मुखी हो उच्चार, आवडे व्यवहार हाची आम्हा। मग आम्ही दुकान करू, व्यापार करू, नोकरी करू, शेती करू, कोणतंही काम करू, हे काम करत असताना आम्ही लक्षात ठेवतो की कल्याणकारी देवतेचा माझ्या देहामध्ये निवास आहे, माझ्या हृदयावर इष्टलिंग रूपानं कल्याणकारी शिव विराजमान आहेत आणि माझी सर्व चिंता, माझी सर्व काळजी हरण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे आणि हा विश्व संसार ही भगवान शिवाचा आहे आणि माझी सर्व चिंता काळजी करणारा भगवान शिव आहे। म्हणून मी कोणताही व्यवसाय, कोणतंही काम करत असताना शिवहार शिवहार भगवंताचं नाम चिंतन करत, मुखानं उच्चार करत मी सर्व काम करतो। म्हणजे मी नोकरी करत असताना भगवंताचं नामचिंतन केलं तर माझी नोकरी राहत नाही, ती शिवपूजा होते। मी शेती करत करत भगवंताचं स्मरण केलं, शिवहार शिवहार मुखानं उच्चार केला तर माझं ते कर्म शिवपूजाच होते, माझा सर्व व्यवहार शिवमय होतो। पुढे दुसऱ्या चरणात म्हणतात, प्रभू पाय हेची आमुचे हो धन, धन्य ते जीवन आमुचे हो। भगवंताच्या चरणावरला विश्वास हे सगळ्यात मोठं धन आहे। किती पैसे मिळाल्यावर माणूस सुखी होतो,
10,000 मिळाले 20,000 मिळावे वाटतात, 20,000 मिळाले 40,000 मिळावे वाटतात, 1,00,000 मिळाले 2,00,000 मिळावे वाटतात, 2,00,000 मिळाले 10,00,000 मिळावे वाटतात. कितीही धन मिळालं तर माणूस समाधान होत नाही. मग जे समाधान देऊ शकत नाही ते धन कसलं? म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, भगवंताच्या चरणावरला विश्वास, जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेनं होत आहे. प्रभू पाय हेची आमुचे हो धन. इथलं लौकिकातलं धन प्रभूची इच्छा असेल तर मला मिळेल, प्रभूची इच्छा असेल तर मला भरजरी कपडे मिळतील, प्रभूची इच्छा नसेल तर मला फाटकेही कपडे मिळतील, प्रभूची इच्छा असेल तर मला पंचपक्वानाचं ताट येईल, प्रभूची इच्छा असेल तर मला चटणी भाकरी मिळेल. पण कशीही संसारात परिस्थिती आली तर मी त्या प्रभूचे चरण सोडणार नाही. प्रभू पाय हेची आमुचे धन. प्रभू भगवान आपल्या देहात ज्याचा निवास आहे, ज्याच्या सत्तेनं आपला प्रत्येक श्वास चालतो, ज्याच्या सत्तेनं आपलं नेत्र पाहतात, ज्याच्या सत्तेनं आपले हात काम करतात, ज्याच्या सत्तेनं पाय चालतात, ते तत्व म्हणजे शिवतत्व. आपल्या प्रत्येक अंग प्रत्यंगात भरलेलं तत्व, पूर्ण या पिंडात आणि ब्रह्मांडात वसलेलं तत्व म्हणजे शिवतत्व आहे. त्या तत्वावरला विश्वास म्हणजेच आमचं धन आहे. प्रभू पाय हेची आमुचे हो धन. कशीही परिस्थिती उद्या महाराज, भगवंताची इच्छा आहे, त्याच्या इच्छेनं चांगले दिवस आले, भगवंता तुझी कृपा आहे. काही संसारात अडचणी आल्या, भगवंताची इच्छा आहे, काहीतरी माझ्या भल्यासाठी संकट दिलं आहे, माझ्या भल्यासाठी अडचणी दिल्या आहेत, असा भाव ठेवणं म्हणजे प्रभू पाय हेची आमुचे हो धन. आणि असा भाव ठेवणारा भक्ताच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं. सुख आलं की आपण हुरळून जातो आणि दुःख आल्यावर आपण कष्टी होतो. पण भगवंतावर विश्वास ठेवणारे संत, भगवंतावर विश्वास ठेवणारे भक्त प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची कृपा, भगवंताची इच्छा पाहतात. 10 लाख रुपये आले, भगवंताची कृपा आहे. 10 लाख रुपये निघून गेले, भगवंताची इच्छा आहे. या गोष्टीमध्ये समाधान असतात. आणि असा समाधान असणाऱ्या भक्ताचं जीवन महाराज म्हणतात धन्य होतं. पुढे 3ऱ्या चरणात म्हणतात, धनलोभी आम्ही विसरूनी हो धन. आम्ही धनलोभी होतो. हे पाहिजे, ते पाहिजे, इतकं मिळाल्यावर आम्ही सुखी होऊ, तितकं मिळाल्यावर सुखी होऊ. सुख मिळतं का हो? माणूस म्हणतं आता शाळा शिकलं झालं, नोकरी लागलं की मी सुखी. नोकरीला गेला, इंटरव्ह्यू द्यायला गेला, 2 मिनिट उशीर झाला, दुसऱ्या माणसाची आधी जॉईनिंग झाली, पुन्हा ह्याची दुसऱ्या नंबरला जॉईनिंग झाली, सिनियरिटी वाढली, त्याचं प्रमोशन आधी होणार. नोकरी मिळाली पण प्रमोशन गेलं म्हणून दुःखी आहे. सुख कुठं आहे? माणूस सुखाचा शोध घेतो. शिक्षण झालं, नोकरी लागली की झालं. नोकरी लागल्यावर सुखी झाला का? नाही. लग्न केल्यावर सुखी हो. लग्न झालं नाही हो, आता एक लेकरू झाले की सुखी हो. लेकरूही झालं, सुखी झाला का? पुन्हा नाही, लेकरू मोठं झालं पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याला लेकरू झालं पाहिजे. इच्छा इच्छा इच्छा. जोपर्यंत पाहिजे पाहिजे, पाहिजेचा लोभ आणि त्याच्यासाठी लागणारी पैसा, असे आम्ही धनलोभी माणसं, धनलोभी आम्ही. पण आमच्यावर सद्गुरुनाथाची कृपा झाली, सद्गुरुनाथाच्या चरणापाशी आम्हाला जागा मिळाली आणि सद्गुरुनाथानं आम्हाला उपदेश केला. करता करविता ज्याच्या सत्तेनं सूर्यप्रकाश येतो, ज्याच्या सत्तेनं चंद्रामध्ये शीतलता आहे
ज्याच्या सत्तेनं पृथ्वीमध्ये सहनशीलता आहे, ज्याच्या सत्तेनं फुलामध्ये सुगंध आहे, ज्याच्या सत्तेनं प्रत्येक प्राणीमात्राचा श्वास चालतो, ज्याच्या सत्तेनं अनंत ब्रह्मांडाचा व्यवहार चालतो, असा परमात्मा शिव तुझ्या देहात वसलेला आहे. तुझ्या रोमारोमात ते चैतन्य वसलेलं आहे. आणि असा ब्रह्मांडाचा नायक शिव तुझ्या हृदयात असताना तू त्याचं शिव शिव मंगलमय नाम उच्चार. तू शिवहार शिवहार मन. तुझी सर्व चिंता काळजी त्या भगवंतावर जाईल. मग सद्गुरूचा असा उपदेश मिळाल्यानंतर धनलोभी आम्ही विसरूनी हो धन. आम्ही हे लौकिक व्यवहारातलं धन विसरलो आणि भगवंताचं नाम रूपी धन, भगवंताच्या चरणावरला विश्वास रूपी धन आम्हाला सद्गुरुनाथाच्या कृपेनं प्राप्त झालं. म्हणून स्वानंदे जीवन विश्वनाथ. आमच्या जीवनामध्ये आनंद शोधण्यासाठी आम्हाला बाहेर जायची गरज पडल नाही. हे मिळाल्यावर सुख मिळेल, ते मिळाल्यावर सुख मिळेल, ते मिळाल्यावर सुख मिळेल असा पाहिजेच आमचा भाव संपला. आणि ब्रह्मांडाचा नायक भगवान शिव माझ्या देहात वसलेले आहेत. त्याच्या सत्तेनंच या देहाचा व्यवहार चालतो आहे. अशा दृढ विश्वासामुळं, विश्वासरूपी अमृतामुळं आम्हाला या देहातच कुठंही न जाता त्या भगवंताच्या नामाच्या स्मरणातच त्याच्या इच्छेनं सर्व होत आहे, त्याच्या कृपेनं सर्व होत आहे. या भावनेतच आम्हाला स्वानंद मिळाला आणि आमचं जीवन कृतार्थ झालं. शेवटच्या चरणामध्ये लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण म्हणे अक्षयी हे धन, भगवंताचं नामरूपी धन. शिव शिवहार शिवहार शिवहार. प्रत्येक कर्म करताना नामस्मरण म्हणजे काय? भगवंताचं स्मरण ठेवून प्रत्येक काम करणं. ईश्वर माझ्या हाताने हे काम करून घेत आहे, इथं मी करता नाही. कितीही तुमच्या हाताने प्रचंड मोठी कामं होऊ द्यात, त्या ठिकाणी मी करता आहे असा भाव ठेवू नका. करता करविता भगवंत माझ्याकडून ही काम करून घेत आहे. या कामाचं सगळं क्रेडिट भगवंताला आहे. इथं मी निमित्त मात्र आहे. या देहात बसलेला भगवंत माझ्याकडून कार्य करून घेत आहे. एखाद्या पंख्यानं अभिमान केलं की मी लोकाला हवा देत आहे, एखाद्या फ्रीजनं अभिमान केलं की मी लोकाला थंड पाणी पाजवीत आहे, एखाद्या हीटरनं अभिमान केलं की मी लोकाला गरम पाणी देत आहे. हीटरमध्ये सामर्थ्य आहे का गरम पाणी द्यायचं? फ्रीजमध्ये सामर्थ्य आहे का पाणी थंड करायचं? पंख्यामध्ये सामर्थ्य आहे का तुम्हाला वारं द्यायचं? हे सामर्थ्य सगळं विजेचं आहे, ती वीज दिसत नाही. तसं या देहात वसलेला परमात्मा भगवान शिव तुमच्या आमच्याकडून सर्व कार्य करून घेतो. म्हणून त्या भगवंताचं स्मरण म्हणजे न संपणारं धन आहे. लक्ष्मण म्हणे अक्षयी हे धन. या धनाचं हे धन विश्वासरूपी धन करता करविता भगवंत आहे. त्याच्या सत्तेनं माझ्या देहाचा सर्व व्यवहार होत आहे, त्याच्या सत्तेनं सर्व विश्वाचा व्यवहार होत आहे. आणि मी त्याच्या हातातलं यंत्र आहे. तू माझ्याकडून जसं काम करून घेईल तसं मी काम करीन. हा भाव लक्ष्मण म्हणे अक्षयी धन. हे भाव, हा विश्वास हे अक्षय धन आहे, त्याचा कधीच क्षय होत नाही. आणि हे अंतरंगात असलेलं धन आहे. त्याच्या पुढे बाह्य सुख हीन मिथ्या माय. बाहेरलं जे सुख मिळेल, बाहेरल्या जे सुखाचा शोध होता, त्या सुखाच्या शोधात कधीच सुख मिळत राहणार नाही. सुख पुढे आहे आणि माणूस मागे आहे. पण जे होत आहे ते भगवंताच्या इच्छेनं होत आहे.
त्याच्या कृपेनं होत आहे. प्रभू, तू मला कुठं घेऊन जायचंय तिथं घेऊन जा. तू माझ्याकडून जे काम करून घ्यायचे ते काम करून घे. तू माझ्याकडून जे सेवा करून घ्यायची ती सेवा करून घे. मी तुझ्या हातातलं यंत्र आहे. हे विश्वासरूपी धन जे मी करता म्हणलं की मनासारखं झालं की सुख आहे, आणि मनासारखं होईना गेलं की दुःख आहे. पण भगवंत करताय म्हणलं तर तिथं सुख झालं भगवंताच्या कृपेनं झालं, नाही झालं भगवंताची इच्छा नाही झालं. हे धन न संपणार आहे. अशा धनाची, नामरूपी धनाची, शिवनामरूपी धनाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला संताच्या, सद्गुरुनाथाच्या कृपेनं झालेली आहे. त्या धनाला नित्य स्मरण करावं. त्या भगवंताचं नित्य स्मरण करून तुझ्या सत्तेनं प्रभू सर्व कार्य चालत आहे असा भाव ठेवून तुम्ही ज्या काही कर्तव्य तुम्हाला भगवंतानं दिलेलं आहे, शिक्षक असाल, इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, काहीही असाल, तुम्ही उद्योगपती असाल, फक्त एकच भाव ठेवा, भगवंत माझ्याकडून कार्य करून घेत आहे, मी निमित्त मात्र आहे आणि सुखी व्हा. ओम शांती शांती शांती.